नाही पूर्ण बॉडीला ना अख्खा लिंबाचा पाला चोळून टाकू. रात्री लेट साधारण 2:30 वाजता घरी गेलो असेल. म्हणून आहे ना आपल्याला थंडी लागत होती. इथं शेक केला अख्खा याला इथं असं कडकडनी त्याला शेकत होतो. सकाळ जाऊन काहीच नाही खाल्लं रे. चल त्याला असं बळबळ चार लागते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 11:30 वाजलेत. जस्ट नाही आता गोठ्यात आलो आहे. जवळपास 6 वाजता मी सगळं उरकून गेलो होतो. परत त्यांचं घरी जाऊन परत जाऊन झोपलो. रात्री लेट साधारण 2:30 वाजता घरी गेलो असेल. म्हणून आहे ना आपल्याला थंडी लागत होती. इथं शेक केला अख्खा याला इथं असं कडकडनी त्याला शेकत होतो पूर्ण बॉडीला. आंघोळ घालून त्याला पाणी आणलं गरम. नाला आंघोळ घातली तर थंडीच वाजायला लागली असं राव. नेमकं ऊन पण नाही रे चांगलं. उन्हात बांधला असतं याला मी. सकाळ जाऊन काहीच नाही खाल्लं रे. चल त्याला असं बळबळ चार लागते. मला असं बघितलं नाही वाईट वाटतं राव. चांगलं वासरू आहे एकदम, 1 नंबर मधलं वासरू असं व्हायला लागलं. अरे डाय लंपी आजारामुळे सगळं ट्राय करतो. त्याला आम्ही जे पॉसिबल आहे ट्राय करतोय. डॉक्टरांना बोलावलंय, डॉक्टरांनी सांगितलं ट्रीटमेंट चालू आहे. आता पोरं म्हणलं कडुलिंबाचा पाला आणलाय ना त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचा आणि पूर्ण बॉडीला लावून टाकायचा. एक पोरं 12-1 वाजेपर्यंत घेऊ करायला. नाही पूर्ण बॉडीला ना अख्खा लिंबाचा पाला चोळून टाकू. आंघोळ पण नाही गेली तर घरी जाऊन आंघोळ करणार आणि परत यायला लागेल थोड्या वेळांनी. कारण याची काळजी घ्यायला लागते. इमर्जन्सी थांबायला लागते. एक बॅकहँडला कोणतरी इथं वासरू आहे ना आता लय क्रिटिकल सिच्युएशनला आहे. चला राव रात्री लय फोड होते अख्ख्या पूर्ण बॉडीवरती. आता नाही आहे नशीब आहे दोघांना काय नाही रे. नाही तर लंका लागली असते माझी. करून 11 वाजता निघलो होतो. आता इथं आंघोळ घाली 1 तास झाला मला. मी आता जस्ट मोबाईल भेटला 12 वाजले होते. गोळी चारून टाकली. 12-4 झाल्यात. त्याला गोळी चारली. आता डायरेक्ट नंतर यायचं लेट. थोडं तासभरानंतर यायला लागेल कमीत कमी. जरा तो थोडा तरी खाईन आणि थोडं डॉक्टरला अपडेट करायला लागेल. मग 1 hour later. तर थोडा खायला लागलाय पण लय नॉर्मल खातोय आता. आता जवळपास 1 वाजलाय. मी 1 तासानंतर आता गोट्यावर आलोय. त्याला धुतल्यानंतर आहे ना जरा फ्रेश वाटतं बरं का. हा त्याला आता काय करणार आहे डेली धुवून काढू. आपल्याकडे शॅम्पू आहे त्याला डेली वॉश करू अख्खा. आणि हिटर त्याला लावायचा. एक पाण्याचा डबडा आणायचा मोठा ना जार त्यात टाकून द्यायचं 1 तासभर. गरम झालं की डाय धुवून काढायचा. ॲटलीस्ट असं तरी खायला लागला नंतर काय प्रॉब्लेम नाही आहे. ह्यांना दोघांना काय अडचण नाही. दोघं एकदम निवांत इथं. ती जरा गरम होतं बरं का पण फॅन लावले आला गारवात जण. एवढं काय नाही अडचण. तिथून हवा येते ती खिडकी खोलून टाकतो. आणि
आता घ्या मागलेलोच पण टिके उघड ठेवली द्या मी अशी बांध त्याला काहीतरी. रानात ना पाईपलाईन फुटली राव इथं गोट्यात पाणी नाही अजून. यांनी पाईपलाईन जोडली ह्या बाई यांनी चेक करायला आलोय इथं. रितेश मी लाकडं घेतली डिक्की उघड ठेवली मागलेलोच घेत. आता इथे पाईपलाईन चेक करून मग जाऊ निघू वर. हो गया क्या पुल तुम क्या बॉडी दिखा रहा है क्या? बाप रे भाई सिर्फ पूरा हुआ है ना? चालू किया था क्या? चालू है, पानी कहाँ पे कर रहे तुम? ये अपना भरा तो हम लोग अपना साफ कर रहे हैं ना. इसका भर रहा है क्या अभी? तुम्हारा भरा ना, मेरे को मिस कॉल मारो, ये ऊपर चालू कर देगा मेरा. हाँ ओके. और क्या क्या करो मालूम है क्या? आधा भरो तुम्हारा, आधा टंकी भरो, फिर मेरे को फोन करो. मेरा टंकी भरने में टाइम नहीं लगता है. फिर मेरा भर गया ना, तुम्हारा इधर भर गया ना तो ओवरफ्लो हो जाएगा, तुम पानी जाता है. मेरा ओवरफ्लो होगा ना गोटा भर जाएगा पूरा. तुम्हारा आधा भरेगा ना, मेरे को फोन करो. अभी इसका भर जाएगा, मेरे को 10-20 मिनट में भर जाएगा. हाँ हाँ तो मैं फोन करता हूँ, अपना भर लो. हाँ ठीक है, इसलिए हम लास्ट में भर लेंगे. ठीक आहे. पाईपलाईनचं झाले आपले नीट. आता आहे ना या कंपनीवाल्यांचं बरं आहे ना, वर चालू करायचं आपलं. वर चालू केलं भरून घेऊ टाकी डायरेक्ट. पहिली पाणी नाही, पूर्ण पाणी हा संपलं होतं राव. तर आहे ना फुल खड्डा झालता डाय बाई नी केलं चालू. बांधली आम्ही हे पण. आम्हाला दैन जवळपास 10-1 दिवस जायला पाहिजे. 10-12 दिवस. 10-12 दिवसात परत त्यांच्याकडे जमा होतात परत असलं स्क्रॅप. आणि आपल्या काय ना तर आवडत ऋषिक आहे ना मोठं सागवण लाकड ते आणायच्यात. ते आणलं ते बरंच वेळ चालेल मग ते पण. अरे बसला खाली. अरे टिपकं काय शरीर त्या होय टिपकं दिसतंय लांबून. दिसलं का हा? आम्ही आता आहे ना मिक्स केलं सगळं. हळद कोरफड आणि लिंबाचा पाला आणि असं पेस्ट बनवली त्याची. जरा गट्टच पाहिजे बरं, जरा अशा बॉडी लागेल त्याच्या चिटकाय पाहिजे जरा ते. आता चाक आहे ना बॉडीला चोळून घ्यायचं म्हणूनच आपल्या. एक मिनिट एक मिनिट याला नाही तर वांदा राहायची थंड वास. हा हळद बाद झाली रे, लय आली ती. 2 टाकले पुढे. जवळपास 5:30 वाजले. तर त्याच्यावर वाटे घालतो कुट्टी गेली त्यांनी खाली आणून टाकली कुट्टी. आता डायरेक्ट आणला आंबवून ठेवायचं आणि कुठे टाकून द्यायची. आणि मला ना एक जण म्हणलं की राव ज्याला लंपी झाले, डॉक्टर मला म्हणलेला ज्याला लंपी आले ना त्याला परत लंपी नाही होत. आता मला आम्हाला एक गावून केस कळलं त्याला लंपी झालता ना, परत त्याला नंतर परत लंपी आलाय. आता त्या आपल्या खुन्नसला परत कोपऱ्यात ठेवायला लागेल व्यवस्थित. नाही का ह्याचं उष्ट त्याच्या परिस्थिती जाऊन द्यायला लागणार. आता मला वाटतं याला खाली घ्यायला काय नाही, लय गार वाजतंय रे म्हणून वर ठेवला आहे मी याला.